असं आमिष दाखवून तुकारामने सोनालीला बोलावून घेतलं. तिला आपल्या बाईकवर बसवून सोबत निर्जन ठिकाणी नेलं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुकारामने सोनालीचा गळा दाबला. यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सोनालीला त्याने रोपळे परिसरातील उजनी कालव्यातून येणाऱ्या कालव्यात फेकून दिलं. कुजलेली बॉडी 2 दिवसानंतर सापडली. तिच्या वडिलांनी करकम पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार दाखल केलेली होती. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवली. तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेज यांच्या आधारे तुकारामला ताब्यात घेण्यात आला. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा देखील कबूल केला. कालव्यातून कुजलेल्या अवस्थेतली बॉडी बाहेर काढल्यानंतर नातेवाईकांनी कपडे आणि अंगावरल्या दागिन्यांवरनं तिची ओळख पटवली. ती बॉडी सोनालीचीच असल्याचं निष्पन्न झालं. रील स्टारच्या अशा धक्कादायक मृत्यूमुळे आता पुन्हा एकदा अनैतिक संबंधाचं प्रकरण चव्हाट्यावर आलंय. याबद्दल तुमचं मत काय? कमेंटमध्ये नोंद करा.